हरि राधा रति हरि राधे जय राधा रति हरि राधा रति हरि राधे जय गौरंगा जय गंगा भावन गौरंगा जय गौरंगा जय गौरंगा गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 नारायणं नमस्कृत्य नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु भद्रेषु नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णं वन्दे जगद्गुरु। नमो परमकल्याणं नमो परमकल्याणं नमो परममङ्गलं नमो परममङ्गलं वासुदेवाय शान्ताय वासुदेवाय शान्ताय यदूनां पतये नमः। यदूनां पतये नमः। नमो पंकजनाभाय नमो पंकजनाभाय नमो पंकजमालिने नमो पंकजमालिने नमो पंकजनेत्राय नमो पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रे नमस्ते पंकजांग्रे। मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुनदीनतारिणे श्रीकृष्ण चैतन्य ईश्वरं परमानंदमाधवं। तो हम देखेंगे ग्रंथराज श्रीमद् भागवतम स्कंद 2। अच्छा अच्छा मराठीमधून आपण ग्रंथराज भागवतम स्कंद 2 अध्याय 1 और श्लोक संख्या 15 पाहूया। माझ्या मागे म्हणण्याचा प्रयत्न करा।
अंतकाले तु पुरुष अंतकाले तु पुरुष आगते गतसाध्वसः आगते गतसाधसः छिन्दाद्यसङ्गशस्त्रेण चिन्ताशस्त्रेण स्पृहा देहिनो एचतमा स्पृहादेहिनोऽचतः अंतकाले तु पुरुष अंतकाले तु पुरुष आगते गतसाध्वसः आगते गतसाधसः छिन्दाद्यसङ्गशस्त्रेण चिन्ताशस्त्रेण स्पृहां देहिनो एचतमः स्पृहादेहिनोऽचतः अंतकाले तु पुरुष अंतकाले च पुरुष आगते गतसाध्वसः आगते गतसाधसः छिन्दाद्यसङ्गशस्त्रेण चिन्ताशस्त्रेण स्पृहां देहिनो एचतमः। शब्दार्थ और अनुवाद। कृष्ण कृपा मूर्ति ए श्री भक्ति वेदांत स्वामी शील प्रभुपाद द्वारा स्वामी शील प्रभुपाद की जय। अंतकाले अंतकाले अंत समय अंतसमये तू तु परंतु परंतु पुरुषः पुरुषः मनुष्य मनुष्य आगते आगते आल्याने गतसाध्वसः गतसाधसः मृत्यूचे काहीही मृत्यूचे काहीही भय न बाळगता भय न बाळगता छिंद्यात चिंध्यात छेदून टाकले पाहिजे। छेदून टाकले पाहिजे। असंग असंग अनासक्ती अनासक्ती शस्त्रेण शस्त्रेण शस्त्राने शस्त्राने स्पृहां स्पृहां सर्व इच्छा सर्व इच्छा देहे देहे भौतिक देहरूपी आवरणाच्या भौतिक देहरूपी आवरणाच्या बाबतीत बाबतीत अनु अनु संबंधित संबंधित ए ए ते सर्व हे सर्व च च सुद्धा सुद्धा तम तम त्यांना त्यांना आपल्या अंत्यसमय मृत्यूचे आपल्या अंतसमयी मृत्यूचे भय न बाळगण्या इतके भय न बाळगण्या इतके मनुष्याने मनुष्याने धैर्यवान असावे। धैर्यवान असावे। परंतु त्याने भौतिक शरीराची भौतिक शरीराची आणि त्या शरीराशी संबंधित असणाऱ्या आणि त्या शरीराशी संबंधित असणाऱ्या सर्व गोष्टींची आसक्ती व शरीराशी संबंधित सर्व इच्छांना छेदून टाकले पाहिजे। ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगना रघुनाथामितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादा सहगना ललिता श्रीविशाखावितांच। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनेति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरतिशे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरिनाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय। तर आजच्या या प्रासंगिक म्हणूया प्रासंगिक भागवत क्लास में उपस्थित सर्व भक्तांचं मी हार्दिक स्वागत करतो।
धन्यवाद देतो महागौरांग प्रभूजींना आणि त्यांच्या परिवारांना की त्यांनी इतकी सुंदर प्रकारे आमची सेवा अल्प शिष्य आणि आमचे ब्रजनायक कृष्ण प्रभूच्या इच्छेने आणि पांडुरंग प्रभू दामोदर प्रभू यांच्या प्रयत्नाने तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा मला झालेला लाभ, त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आजच्या महत्त्वपूर्ण श्लोकाबद्दल आपण चर्चा करूया. अगदी या श्लोकामध्ये शुकदेव गोस्वामी महाराज परीक्षिताला मनुष्य जीवनाचा उद्देश काय आहे याविषयी समजावून सांगतात. आपणा सर्वांना पार्श्वभूमी माहीतच आहे की परीक्षित महाराजांकडून ऋषी शृंगीच्या गळ्यामध्ये मृत साप टाकला जातो आणि मग ऋषी शृंगीचा मुलगा कोण आठवते ना? नाही आठवत? नाही. विचार करून सांगा. होमवर्क तर येईन मला. हां, तर त्यांनी साप परीक्षित महाराजांनी साप टाकला आणि ऋषी शृंगीच्या मुलाने त्यांना काय दिला? शाप दिला की तुमचा जीवनाआधी किती आता 7 दिवसात तुम्हाला तक्षक नावाचा साप येईल आणि तो तुम्हाला दंश करेल आणि तुमचा अंत्य होणार आहे ना. या विद्यमान शरीरातून तुम्ही सोडून जाणार. परीक्षित महाराज तर प्रारंभापासूनच काय भक्त आहे. इतिहासामध्ये असं एकही उदाहरण नाही की जन्म नंतर घेतला आणि दर्शन आधी केला. असे एकच उदाहरण आहे परीक्षित महाराज. गर्भात असतानाच परीक्षित महाराजांनी भगवंताचं दर्शन केलं होतं. म्हणजे हा किती मोठा महान भक्त असेल याची आपल्याला कल्पना येते आहे ना. की जन्मानंतर झाला पण गर्भामध्ये आधी दर्शन भगवंतांनी त्यांना दिलं. किती प्युअर सोल आहे. आणि मग एवढा असून सुद्धा संपूर्ण पृथ्वीचं चक्रवर्ती 5 सम्राट होते कोण? परीक्षित महाराज. पण तरी प्रभुपादांनी पहिल्या स्कंदामध्ये त्या शृंगीच्या मुलाचं नाव जे आहे त्यांना एक अबोध बालक असं, अज्ञानी बालक. अर्थात त्यांच्या शापामध्ये ताकद होती. ब्राह्मणाचा ऋषीचा पुत्र होता पण अज्ञानी म्हटलं, अज्ञानी वर्णन केलं प्रभुपादांनी की ते परीक्षित महाराजांच्या स्थितीला पोझिशनला समजू शकले नाही आणि अविचारेपणे त्याने काय केलेला? शाप दिला. पण पुढे प्रभुपादजी सांगतात की हे सगळं कोणाची योजना होती? भगवंताची योजना. याच्यामध्ये एक तर परीक्षित महाराजांना भगवंताचं धाम प्राप्त करायचं होतं. दुसरं शुकदेव गोस्वामींकडून परीक्षित महाराजांचं निमित्त करून कलियुगातील बद्ध जीवांना हे भागवत रसामृत प्रकट करायचं होतं. तर अशा या भगवंताच्या योजना होत्या. तर म्हणून ह्या सगळ्या नाही तर मग परीक्षित महाराज एवढे ज्यांनी गर्भामध्ये भगवंताचं दर्शन केलं ते कधी असा ऋषीच्या प्रती अपराध करतील का? पण ही कोणाची योजना? भगवंताची दिव्य योजना. आणि मग आता गंगेच्या काठी परीक्षित महाराज जर करायचं म्हटलं तर त्या मुलाचा ते वध करू शकत होते, शापाचं खंडन करू शकत होते, एवढी त्यांच्यामध्ये क्षमता होती. पण त्यांनी काय केलं? त्याचा स्वीकार केला. याच्यावरून आपल्याला शिक्षा मिळते की आपणही प्राप्त परिस्थितीमध्ये आपलं स्वीकार करायचा, त्या गोष्टीचा, त्या सुखदुःखाचा काय करायचा? स्वीकार करायचा. त्यांनी स्वीकार केला आणि ते म्हणाले की नाही, ऋषी शृंगीच्या मुलांनी जे काय केलं ते काय आहे? योग्यच आहे. आणि मी काय करणार आता? माझा 7 दिवसामध्ये काय माझ्या जीवनाचा उद्देश आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी संपूर्ण राजवेशाचा त्याग केला. राजभोग विलासाचा त्याग करून 4 बोटं कोपीन धारण केली आणि गंगेच्या शुक्रतालामध्ये गंगेच्या किनारी जाऊन बसले. अनेक ऋषी मुनी
तिथं उपस्थित झाले आणि सर्वात शेवटी शुकदेव गोस्वामी महाराज आले आणि मग त्यांनी परीक्षित महाराजांना दिव्य उपदेश करण्यास प्रारंभ केला. तर या श्लोकामध्ये शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना सांगतात की आपल्या अंत्यसमय मृत्यूचे भय न बाळगण्या इतके मनुष्याने धैर्यवान असावे. म्हणजे शुकदेव गोस्वामी आपल्याला धैर्यवान बनण्यास सांगतात. आणि धैर्यवान कोणाला म्हणतात? जो मृत्यूच्या समयी अविचलित भावनेने भगवंताच्या भक्तीमध्ये संलग्न राहतो. जसं प्रभुपादजी अंत्यसमयी पण काय करत होते? भागवतमचं डिक्टेशन करत होते, तात्पर्य सांगत होते भागवतमचं. कोण? प्रभुपादजी. शेवटी की नाही, शेवटच्या क्षणाला देखील म्हणजे किती धैर्यवान होते ते. आणि त्याच्या पूर्वीच त्यांनी सांगितलं होतं की मी आता शरीर सोडणार आहे आणि तुम्ही सर्व म्हणजे समाधीची वगैरे तयारी करा. अजिबातही म्हणजे ते विचलित किंवा भयभीत किंवा मृत्यूच्याबद्दल त्यांना डर असं किंवा थरकाप झाला असं काही नाही. एकदम धैर्याने भगवंताच्या दर्शनाने युक्त असं त्यांची चेतना होती, आध्यात्मिक चेतना. आणि जेव्हा भक्तांनी विचारलं की तुमची काही इच्छा? नो डिझायर. तर काही इच्छा नाही, केवळ आणि केवळ भगवंताचं धाम, भगवंताचं दर्शन. तर हीच चेतावणी शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांच्या माध्यमातून आपल्यासारख्या बुद्ध जीवनात देतात की आपण जे हा जो मॉर्निंग प्रोग्राम करतो किंवा 16 माळाचा जप करतो त्याचा उद्देश काय? त्याचा उद्देश काय? अंते नारायण स्मृती. अंत्यकाळी भगवंताचं स्मरण झालं पाहिजे आणि मृत्यूचं जे भय आहे ते संपलं पाहिजे. म्हणून आपल्याला जे गीता जे आहे ना, गीता, भगवद्गीता आणि भागवतम या कधी एक मुकुटमणी आहे, सर्व ग्रंथांचा सार आहे. म्हणून गीता आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवते. भगवद्गीता काय शिकवते? आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवते. आणि भागवतम आपल्याला मृत्यूरूपी अंतिम परीक्षेत उत्तीर्ण कसं व्हायचं ही कला शिकवते. जीवन कसं जगायचं कोण शिकवतं? भगवद्गीता. आणि भागवतम मृत्यूरूपी परीक्षेत कसं उत्तीर्ण व्हायचं ते शिकते, कसं सामोरं जायचं आहे ना. म्हणून मनुष्य जीवन हे संपूर्ण काय तयारी आहे, संपूर्ण प्रॅक्टिस आहे. हे आपण जे करतोय काय प्रॅक्टिस आहे, अभ्यास आहे. अभ्यास. मनुष्य जीवन काय? अभ्यास. कोणता अभ्यास? कृष्ण भावनाभावी जीवनाचा अभ्यास. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. बस अभ्यास आहे. संपूर्ण जीवन अभ्यास आहे. आणि परीक्षा कोणती आहे? मृत्यू. मृत्यू काय? परीक्षा. आणि मग या श्लोकामध्ये मनुष्य जीवनामध्ये काय आपल्याला प्राप्त करायचं आहे, आपलं साध्य काय आणि काय साधन करायचं आहे आणि कशामुळं आपण धैर्यवान बनू ते शुकदेव गोस्वामी की आपल्या अंतसमयी मृत्यूचे भय न बाळगण्या इतके मनुष्याने धैर्यवान असावे. पण धैर्यवान असण्यासाठी आपण काय केलं पाहिजे ते आधीच्या पहिल्या अध्यायामध्ये शुकदेव गोस्वामींनी महाराज परीक्षितांना सांगितलं की श्रोतव्य कीर्तितव्यश्च स्मर्तव्य ऐच्छिताम अभयम. स्मर्तव्य इच्छिताम अभयम. श्रोतव्य, जो व्यक्ती या दुःखमय संसारातून मुक्त होऊ इच्छितो, जो जीव या जन्म मृत्यूच्या कष्टातून मुक्त होण्यास इच्छुक आहे त्याने काय करावं? श्रोतव्य. भगवान कृष्णाच्या लीला, नाम, रूप, गुण, लीलांचं श्रवण करावं. पहिला उद्देश, पहिलं कार्य काय करायचं? श्रोतव्य, श्रवण. नवदा भक्ती 7व्या स्कंदामध्ये भक्त प्रल्हाद महाराजांनी नवदा भक्तीचं वर्णन करताना पहिली भक्ती कोणती आहे? श्रवण. सर्वात महत्त्वाची भक्ती श्रवण. श्रोतव्य, श्रवण. भगवंताचं नाम, रूप, गुण, लीला याच्याविषयी श्रवण करा. कीर्तितव्यश्च. कीर्तितव्यचं काय अर्थ काय?
कीर्तितव्य, गुणगान करणं. गुणगान. व्हेरी गुड. कीर्तन करायचं. आता आपण कीर्तनच करतोय है ना. शुकदेव गोस्वामींनी गायलेल्या भागवतांच्या श्लोकांचं गुणगान अध्ययन करू. गुणगान आहे ना, लीलांचं गुणगान, नामाचं गुणगान, कीर्तन. कीर्तितवेश मतलब कीर्तन. कीर्तन म्हणजे केवळ नामसंकीर्तनच, यालाच कीर्तन म्हणत नाही, हे सुद्धा कीर्तन आहे. गीता भागवतम श्रवण करणं, वाचन करणं, हे पण काय आहे? कीर्तन आहे. म्हणजे दुसरा उपाय. मनुष्याला जर अंत्यसमयी भगवंताचं स्मरण व्हायचं असेल आहे ना, त्याचं स्मरण करण्या इतपत तो जर त्याला धैर्यवान बनायचं असेल, बुद्धिमान बनायचं असेल, तर श्रोतव्य कीर्तितव्य. कीर्तन, स्मर्तव्य, स्मरण. काय करायचं? भगवंताच्या लीलाचं स्मरण. मग ते स्मरण आपण काम करता करता सुद्धा करू शकतो. स्मरण आपण कसं करू शकतो? काम करता करता सुद्धा करू शकतो. स्वयंपाक बनवता बनवता आपण स्मरण करू शकतो भगवंताच्या लीलाचं, कथाचं, कीर्तनाचं आहे ना. पण तसं न होता आपल्याला स्मरण होतं आपलं असं आता काय होईल, भविष्यात काय होईल, आपल्या संसाराचं काय होईल, पोरांचं कसं होईल, नातवंडांचं कसं होईल आहे ना. इतकंच काय, आपण भगवंताचं दर्शन घेतल्यावर सुद्धा इतके खुश होतो, ते भगवंताच्या दर्शनाने नाही. आता आपण घरी जायला मोकळा झालो. आता घरी जायला मोकळा झालो. तर ही भावना असते. आणि खरं सांगा, कधी कधी लोकांना भगवंताच्या दर्शनापेक्षाही त्यांच्यासोबत जे लहान लहान मुलं घेऊन जातात ना, ते नातवंड, पोरं, हो की नाही, त्यांच्या भेटीने त्यांना खूप आनंद होतो, दर्शनाने नाही. तर ह्या श्लोकामध्ये तेच सांगितले की आपल्याला त्यांच्याप्रती असणारी आसक्ती सोडायची, आसक्ती त्यागायची. संसार नाही त्यागायचा, संसार जोडायचा. संसार कोणाशी जोडायचा? भगवान कृष्णाशी आहे ना, कृष्णाच्या सेवेशी, भक्तांच्या सेवेशी. जसं आता महागौरांग प्रभूंनी महान कार्य इथं सुरू केलं आहे ना. काही का होईना त्यांच्या परीने ते प्रयत्न करतात. ते सुंदर प्रयत्न आहे. हे सगळं कृष्णाशी काय करायचं? जोडायचं. बस आसक्ती सोडायची आणि या संसाराला, या सांसारिक वस्तूंना कृष्णाशी जोडायचं, संबंध जोडायचा. आणि मग बरोबर कृष्णाची हळूहळू आसक्ती तुटते. किंवा मग 7व्या स्कंदातच, हो की नाही, ते आसक्ती या ज्या ग्रंथी आहेत, जसं सप्तग्रंथी असतात शरीरात, ही खूप या संसारिक गोष्टींच्या प्रती आणि संसाराप्रती व्यक्तीची प्रचंड आसक्ती असते. कारण जन्मजन्मांतर, करोडो जन्मामध्ये तो हेच करत आलाय ना. तर हे आसक्तीच्या गाठी सोडत बसू नका. सोडत बसायला वेळ नाही एवढा. परीक्षित महाराजांना 7 दिवस होते. आपल्याला तेवढे आहेत का नाही माहिती नाही. आपल्याला माहिती नाही 7 तासात मरू का 7 मिनिटात मरू का 7 सेकंदात मरू. पुढचा एक क्षण, कोणताही क्षण आपला अंतिम क्षण असतो. म्हणून ही सोलेनेस राधानाथ स्वामी महाराज नेहमी म्हणतात की व्यक्तीने अशा भावनेत, अशा चेतनेत राहिलं पाहिजे की प्रत्येक क्षण माझा शेवटचा क्षण असेल. मग प्रत्येक क्षणी आपली चेतना कशी असायला पाहिजे? सदैव आपण कृष्णाचं स्मरण, कृष्णाचं गुणगान करण्यामध्ये आपल्याला व्यस्त ठेवलं पाहिजे. तर ह्या ज्या गाठी आहेत, त्या आसक्तीच्या गाठी, त्या आपण सोडत बसायच्या नाही. तर परीक्षित महाराज म्हणजे 7व्या स्कंदामध्ये उपदेश देताना भक्त प्रल्हाद महाराज म्हणतात, तर त्याला पैनी म्हणजे धारदार तलवारीने त्या गाठी कापायच्या. त्या गाठी इतक्या गुंतुडा झालेला असतो, सोडत बस. तुम्हाला माहिती आहे बा, रस्सीची जर गाठ बसली किंवा दोऱ्याची गाठ बसली तर ती सुटत नाही. तिला काय करावं लागते? मग आपल्याला कापावं लागतं. तशा पद्धतीने या ज्या आसक्तीरूपी गाठी आहे, त्या नामरूपी कुल्हाडीने, नामरूपी धारदार कुल्हाडीने त्या काय करायच्या? कापायच्या. मग ते नाम किती सुंदर असलं पाहिजे, किती गंभीरतापूर्वक असलं पाहिजे. कारण नामानेच सर्व काही प्राप्त होतं. नामानेच कृष्ण प्रेम प्राप्त होतं. आणि कृष्ण प्रेम, कृष्णच हे आपलं काय? धन आहे. कृष्णच काय आहे? धन. आणि हे जर धन प्राप्त करायचं असेल तर आपल्याला नाम, भगवंताचं नाम जप
अतिशय गंभीरपणे केला पाहिजे, अतिशय गंभीरपणे. पण आपलं होतं काय, बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण गंभीरपणे करतो, पण नाम एवढं गंभीरपणे करत नाही. अजून एक नोटा मोजताना खूप गंभीरपणे करतो की एखादी जास्त गेली का, पुन्हा पुन्हा मोजतो का, कमी आली का, बरोबर ना. पण नाम मोजताना हा चला ओके करायचं पटकन 16 माळा झाल्या ना, दिली एकदा चिट्टा बनव केली. तर नामामध्ये रुची प्राप्त झाली हे केव्हा ओळखायचं. प्रभुपादजी किंवा गुरु महाराज सांगतात की जेव्हा आपल्या 16 माळा जरी झाल्या ना, तरी असं वाटलं पाहिजे की नाही मला अजून माळा करायचं, थांबणार नाही, अजून करायचं. तेव्हा मग ते एक लक्षण आहे की हां आपल्याला नामरुची प्राप्त होत आहे. आणि ग्रंथराज श्रीमद भागवतमचा पण उद्देश तो आहे काय, की व्यक्तीला नामामध्ये रुची प्राप्त होण्यासाठी या कथा कीर्तन श्रवण करायचे. एकदा त्याला रुची प्रेम नामाबद्दल प्राप्त झालं की बस तेच आपलं साध्य आहे. साधन नामजप, साध्य नामजपामध्ये रुची प्राप्त होणे. साधन बी तेच, साध्य बी तेच आहे. आणि भागवतमच्या साह्याने, भागवतम इतकं बलशाली शास्त्र आहे, बलशाली कथा कीर्तन आहे भगवंताच्या, की त्याने आपल्याला हळूहळू नामामध्ये देखील रुची प्राप्त होते. तर नामामध्ये, आणि नामानेच धाम प्राप्त होतं. नाम से धाम, गुरु महाराज कहते हमेशा. आणि मग नामाने कृष्ण प्रेम प्राप्त होतं. आणि कृष्ण प्रेमाविना व्यर्थ दरिद्री जीवन. बाकी भरपूर आहे आपल्याकडं, पण कृष्णाचं प्रेम अजून प्राप्त केलं नाही, तर ते जीवन कसं आहे, दरिद्र आहे. दरिद्री जीवन, दरिद्री जीवन आहे. या भौतिक गोष्टी असणं त्याला आपल्या परिभाषेत किंवा भौतिक लोकांच्या दृष्टीनं भौतिक गोष्टी असणं त्याला आपण श्रीमंत म्हणतो. काय म्हणतो, हे विचार दरिद्रता आहे. ही काय आहे, वैचारिक दरिद्रता आहे. खरी श्रीमंती काय आहे, भगवत प्रेम, कृष्ण प्राप्त, कृष्ण प्रेम प्राप्त होणं हेच काय खरं आहे ना. तर या श्लोकामध्ये मनुष्याने भय धैर्यवान असावे, परंतु त्याने भौतिक शरीराची आणि त्या शरीराशी संबंधित असणाऱ्या सर्व गोष्टींची आसक्ती व शरीराशी संबंधित सर्व इच्छांना छेदून टाकले पाहिजे. कृपाजीचं तात्पर्य आपण खूप मोठं तात्पर्य आपण फास्ट. घोर भौतिकवाद्यांचा मूर्खपणा हाच आहे की बहुमूल्य मानवी शक्तीने जे काही निर्माण केले आहे त्या सर्व गोष्टी मनुष्याला या ठिकाणी सोडून जाव्या लागतात. ही जरी उघड वस्तुस्थिती असली तरी ते या जगामध्ये चिरस्थायी व्यवस्था करण्याचा विचार करतात. बघा, बोलतात सगळे लोक, सगळे बोलतात, अहो काय हे काय आपल्याला बरोबर न्यायचं आहे का, इथेच ठेवून जायचं आहे, पुढं बरोबर न्यायचं आहे. मग आपण म्हटलं ना, करा ना काहीतरी भगवंताची सेवा, द्या भगवद्गीता आहे आता जन्माष्टमी, नाही हो आमच्याकडे काय, बरं करा आमचे मग 101 रुपयाची पावती करा, काय करा 100. पण सांगताना मात्र सांगतात हा काय आपलं काय, इथं सोडून जायचं, काय घेऊन आलं, काय नेणार आहे. बोलणं वेगळं, वैराग्याच्या गप्पा मारणं वेगळं. वैराग्याच्या गप्पा कोणालाही मारता येईल, पण एक अस्खलित वैराग्य असणं ती एक वेगळी गोष्ट आहे ना. आणि वैराग्य त्यालाच म्हणतात, वैराग्य म्हणजे सोडणं नाही, वैराग्य म्हणजे मी सुरुवातीला सांगतो जोडणं. कृष्णाशी जोडायचं, कृष्णाची सेवा करा, सोडून जायचं नाही आहे ना. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे आमचे संत तुकाराम महाराज म्हणतात. धन जोडा, पण व्यवहार कसा पाहिजे, उत्तम. उदास विचार वेच करी, अनासक्त भावनेने कृष्ण संबंधी खर्च करा, असंही सांगतात महाराज एका अभंगामध्ये. नका तेजू रांडापुरे, नका तेजू रांडापुरे, बांधा माड्या आणि घरे. माड्या बांधा, घरे बांधा, काय सोडू नका बायका पोरं, फक्त काय सोडा, त्यांच्याविषयीची आसक्ती सोडा, त्यांच्याविषयीची आणि त्यांच्याप्रती असणारी कर्तव्य करा. कर्तव्य करायची पण आसक्ती न ठेवता. आसक्ती आणि कर्तव्य दोन गोष्टी आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. परमार्थ इतका सोपा आहे ना. आपण असायला जरी संसारात असलो ना, दिसायला संसारात असायला पाहिजे.
आणि असायला कृष्णाजवळ. आपण जरी संसारात दिसलो, प्राय नाहीतरी लोक बघतात, आता काम करतात, धंदा करतात, नोकरी करतात, शेती करतात, असं वाटतं रे हे कसले येतं काय नाही, इथं शेतीतच असतात, शेतीच करतात ओके नाही. ते जरी दिसायला संसारात असले ना, पण असायला त्यांचं चित्त कुठं पाहिजे, हे इतकं सोपं आहे. पण कधी कधी उलटं होतं, आपण दिसायला आहे भगवंताच्या जवळ, दिसायला भगवंताच्या जवळ, पण असतो या संसारात असते. म्हणून अनेक आपल्या महाराष्ट्रामध्ये कितीतरी संतांची परंपरा आहे. त्यांना प्रपंच होता, त्यांना काय होता, ते संसारिक होते, बायका होत्या, मुलं होती, पोरं होती, सगळं होती ओके नाही, पण ते संसारात नव्हते. दिसायला जरी ते दिसत होते, पण त्यांचं चित्त सदैव कृष्णाजवळ, सदैव कृष्णाच्या चरणावर चित्त चिकटलेलं होतं. बस एवढं फक्त करायचं. आणि तेच अवघड. भगवंत तरी काय सांगतात, भगवंत तेच सांगतात ना आपल्याला, मन मना भवमत भक्तो मध्याजी माम नमस्करो मामे वैशेषी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसिने. अर्जुनाचं माध्यम करून, इथं परीक्षिताचं माध्यम करून, तिथं अर्जुनाचं माध्यम करून आहे. परीक्षिताचे आजोबा ना अर्जुन, बरोबर ना ओके. म्हणजे या दोन्ही परंपरेतलेच गीता आणि भागवत पहा कसं आहे ओके नाही. गीता प्रकट केली अर्जुनाचं माध्यम निमित्त म्हणून, आणि भागवतम प्रकट केलं, भगवंताचीच ती योजना शुकदेव गोस्वामींनी परीक्षिताच्या माध्यमातून, की तुम्ही मला काय द्या, मन म्हणा. भगवंतांना 4 गोष्टी मागितल्या भगवंताने. मन म्हणा, तुझं चित्त मला दे, तुझं चित्त माझ्या चरणावर लागलं पाहिजे. चित्त मन म्हणा, भवमत भक्तो, माझा भक्त बन. भक्त बन म्हणजेच नामस्मरण करायचं. भक्त बनायचं म्हणजे काय वेगळं बनायचं ओके नाही. हे भारी लक्षण आहे. तिलक धारण केला आहे, किती मोठा तिलक धारण केला, किती मोठ्या मोठ्या मण्याची माळ घातली अगिने, धोती कुर्ता घातला, हे भारी लक्षण आहे. पण आंतरिक लक्षण महत्त्वाचं आहे, आंतरिक लक्षण. आणि ते काय, आपलं चित्त भगवंताच्या चरणावर लागलं पाहिजे. भारी वेश तर कोणालाही करता येतो, पण भगवंतांना ते दोन्ही कळतं. केवळ भारी वेश धारण केला हा पाखंड आहे, छद्मय आहे का खरा भक्त आहे. भगवंतांना आतलं कळतं, आपल्याला काय बाहेरचं कळतं फक्त, पण भगवंतांना आतलं कळतं की याने किती चित्त त्याने माझ्या चरणावर, किती त्याने भाव विकसित केला आहे, प्रेम किती प्राप्त केले त्याने ओके. कधी कधी भागवतम चालताना, सुंदर कथा कीर्तन चालताना थोडं टुंग जरी वाजलं व्यक्ती तर लगेच तिकडं आकर्षित होतो. मग हे त्याचं लक्षण आहे. अर हे कथा काय, आपलं टुंग बघा, फोन बघा किती महत्त्वाचं आहे. याच्यावरून ही लक्षणं आहेत. ही काय आहेत, लक्षण आहे ओके नाही. साधूचं लक्षण आहे की भौतिक जगतात किती उलथापालथ जर झाली तर तो ॲब्झॉर्ब झाला तर कथा कीर्तनातून तो हलणार नाही, कथा कीर्तनातून तो हलणार नाही. संत गाडगे बाबा महाराजांचं एकदा ते कीर्तन करत होते, गावोगाव फिरून कीर्तन करत होते, आणि कीर्तनात असतानाच त्यांना निरोप आला की तुमचा मुलगा गेला. तरी त्यांनी कीर्तन बंद नाही केलं. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, 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 गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. हे कीर्तन करायचे गाडगे महाराज. प्रसिद्ध कीर्तन होतं. कुठेही गेलं तरी हातामध्ये झाडू ओके नाही, आणि साफसफाई करायची, आणि गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला सतत कीर्तन करायचं. मग कीर्तनाने त्यांची आसक्ती केली होती ना. अरे एखादा मला असं जर पोरगं गेलं माझं, जाऊ दे ते कीर्तन ओके नाही तर ओके नाही, कीर्तनाने का परत उलट म्हटले आता गेलं तर गेलं, मी काय उठवणार आहे का, कीर्तन का बंद करू, मी कीर्तन चालू देत, आता काय उठवणार आहे का. जरी त्याचं जेवढं आयुष्य होतं, प्रत्येक जीवाचं निर्धारित आयुष्य होतं, ठरलेलं होतं, ते गेलं आहे ओके नाही. पण ते दुःखी जीवांना मदत करण्यासाठी सतत गावोगाव फिरून काय करत होते, कीर्तन. इकडचेच होते ते विदर्भातले वगैरे गाडगे महाराज होते. तर विदर्भात सुद्धा फार महान महान संत विभूती होऊन गेल्या. हे गुलाबराव म्हणून अलीकडे संत गुलाबराव ऐकलं असेल नाव ऐकलं, मी पण नाव ऐकले. खूप महान संत होऊन गेले ते अलीकडच्या काळात मध्ये, अगदी 50 एक वर्षापूर्वीची गोष्ट असेल.
ओके नाही. तर प्रभुपादजी या तात्पर्यामध्ये सांगतात की वैराग्याच्या गोष्टी बोलतात, लोक बोलतात, पण ते सोडत नाही किंवा जोडत नाही, कृष्णाला देत नाही ते. ओके. म्हणतात पण इथं राहण्याची व्यवस्था बनवतात, अजून काही करतात. ओके. आत्म्याचे काहीच ज्ञान नसल्यामुळे मूर्ख असलेल्या मोठमोठ्या राजकारणी, वैज्ञानिक, तत्त्वज्ञानी इत्यादी लोकांना वाटते की अल्पायुषी जीवन म्हणजे सर्व काही आहे. तथाकथित मोठे मोठे म्हणतो ना आपण, उच्चपदस्थ लोक, IAS अधिकारी, कलेक्टर, IPS वगैरे, ते जे बी काय असतील, त्यांना या आत्म्याबद्दलचं काही देणं घेणं नाही. तात्पुरत्या गोष्टीमध्येच ते इतके आसक्त असतात. आणि मनुष्य जीवन जे मौल्यवान रत्न आहे, जीवन म्हणजे काय रत्न आहे, त्याचा कशासाठी उपयोग करावा ते जाणत नाही. फक्त त्या तथाकथित गोष्टीमध्येच ते आसक्त आहेत. हा मोठा तो तेच प्रभुपादजी सांगतात, त्यांना या आत्म्याविषयी काहीच ज्ञान नसतं. म्हणून ते वास्तविक आध्यात्मिक दृष्टीने ते ज्ञानी आहेत का? साधू संतांच्या शास्त्राच्या दृष्टीने ते निपट मूर्ख आहेत. कमीत कमी त्यांनी बॅलन्सिंग तरी करावं. हे बी करा, तुमचं कर्तव्य जे पोच पैश्वन कृष्णाच्या कृपेने प्राप्त झाले ते बी करा आणि हे बी करा. कमीत कमी आपल्या जीवनामध्ये संतुलन असावं. पण काहीच गंध नाही लोकांना अशा. आणि आपण त्यांनाच देव मानतो, त्यांनाच काय मानतो? देव मानतो. हो की नाही? वास्तविक ते मनुष्याच्याही लायकीचे नाही. त्यांना जर आपण मनुष्य आहोत हेच माहिती नाही, आपण आत्मा आहोत, तर ते मनुष्याच्या सुद्धा लायकीचे नाही ना. अज्ञानी लोक त्यांना देव मानतात. कोणाला काही भौतिक गोष्टी दिल्या की अरे आमचा तो देव आहे. कोणाला नोकरी दिली, कोणाला धंदा दिला, धनलक्ष्मी प्राप्त करण्याचा काही मार्ग दिला की त्याचा तो देवच झाला. असे देव काय सस्ते आहेत? गल्लीबोळात बाजारात मिळणारी वस्तू आहे देव म्हणजे. या भौतिक गोष्टी प्राप्त करून देव नाही. अज्ञान. पण प्रभुपादजी ते सांगतात, जगातील तथाकथित विद्वज्जन वर्गामध्ये आढळणारे आत्म्याविषयीचे अल्पज्ञान हे मानवी शक्तीचा गाभा किंवा जोमच नष्ट करीत आहे. असे तथाकथित विद्वान मानवी जीवनाचा गाभा नष्ट करतात, जोम नष्ट करतात. आता त्यांचा भयानक परिणामही जाणवू लागला आहे. त्याचा भयानक परिणाम आता जाणवतोय आपल्याला. भयानक परिणाम काय होतोय? जाणवतोय हळूहळू. हे कलियुग आता थोडं थोडं वाढत चाललं. आणि आता काय कलियुगामध्ये होत चाललंय त्याच्या कल्पना न केलेल्या. कलियुगात इतका गोंधळ, इतका अराजक माजलं आहे, तेच प्रभुपाद सांगतात. ओके नाही? आणि अजून काही दिवसांनी काय होणार आहे असे असूनही मूर्ख भौतिकवादी लोक हे पुढच्या जन्मी काय होणार आहे याची मुळीच पर्वा करीत नाही. पुनर्जन्म किंवा पुढच्या जन्मात आपल्याला या सगळ्या गोष्टींचा परिणाम भोगावा लागेल. आपण केलेल्या पाप कर्माची फळं भोगावी लागतील याचा त्यांना लवलेशही नाही, लेशही नाही. भगवद्गीतेचा आरंभिक उपदेश आहे की केवळ एका बाह्यातकारी पोशाखाप्रमाणे असणाऱ्या या शरीराचा अंत झाल्यावरही आत्म्याचे स्वतंत्र व्यक्तित्व कधीच नाहीसे होत नाही हे मनुष्याने जाणावे. शरीर गेलं तरी आत्म्याचं अस्तित्व नाहीसं होत. त्याला पुन्हा एक शरीर मिळतं, पुन्हा दुःख, पुन्हा त्याच्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी शरीरं त्याला काय होतात? प्राप्त होत राहतात. आणि पुन्हा जन्म मृत्यू, जन्म मृत्यू, जन्म मृत्यू ही साखळी किंवा हे चक्र जर भेदायचं असेल तर एका प्रामाणिक गुरुचा स्वीकार करावा आणि भगवत भक्तीमध्ये संलग्न राहावं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हाच मनुष्य जीवनाचा काय उद्देश आहे. आपण या ठिकाणी हरे खूप खूप धन्यवाद.